तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर त्याच्यामध्ये विषय आहे मराठी आणि हा मराठी विषय आहे इंग्लिश मीडियमसाठी. तर त्याच्यामध्ये तिसरा पाठ आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी. ही जी कविता आहे, तिसरी कविता जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे शंकर वैद्य. त्यांचा जन्म आहे 1928चा आणि मृत्यू 2014चा. तर त्यांच्याबद्दल आधी माहिती घेऊया आणि मग कवितेचा अर्थ समजून घेऊया. शंकर वैद्य हे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी आणि कथाकार आहेत. म्हणजे कवी पण आहेत आणि बऱ्याच कथा सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. काय काय लिहिलं आहे त्यांनी, तर त्यांचा आलाक्षण गेलाक्षण हा कथासंग्रह असेल, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत. तर कालस्वर आणि दर्शन हे कविता संग्रह की ज्याच्यामध्ये कविता आहेत, ह्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी आदित्य, रसयात्रा, प्रवासी पक्षी यांसारखी महत्त्वपूर्ण संपादने सुद्धा केलेली आहेत. आता त्यांना पुरस्कार काय काय मिळाला आहे, तर त्यांच्या साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर प्रस्तावना त्याची प्रस्तुत कविता ही बालभारतीच्या जुन्या मालेतील अभ्यासक्रमातील एक अत्यंत लोकप्रिय कविता आहे. म्हणजे ही कविता आधीही जुन्या कुठल्या तरी इयत्तेच्या अभ्यासक्रमामध्ये होती. या कवितेमध्ये कवी शंकर वैद्य यांनी पावसाळ्यात निसर्गामध्ये होणाऱ्या सुंदर व विलोभनीय बदलांचं, विलोभनीय म्हणजे बघण्याचा मोह होणे, जे एखादी गोष्ट आपल्याला पाहावीशी वाटणे, अशी सुंदर जे निसर्गामध्ये बदल होतात पावसाळ्या दरम्यान, त्याचं मनोहारी म्हणजे मनाला छान वाटणारं आणि जिवंत शब्दचित्र रेखाटलेलं आहे. आता प्रत्येक कडव्यानुसार अर्थ बघूया. तर प्रत्येक कडव्यामध्ये जसं की पहिलं कडवं आहे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे, झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे. पावसाळा सुरू झाल्यामुळे आता निसर्ग चहूबाजूला म्हणजे जिकडे तिकडे चारी बाजूला फक्त पाणीच पाणी दिसत आहे. डोंगर दऱ्यामधून झरे खळखळ असा आवाज करत आनंदानं वाहत आहेत. म्हणजे झरे जे आहेत ते डोंगर दऱ्यातून काय होत आहेत, खळखळ असा आवाज करत आनंदानं काय होत आहेत, वाहत आहेत. पावसाच्या पाण्याने सुखावलेली पोपटी रंगाचे कोवळे गवत, पोपटी रंगाचे कवळे गवत वाऱ्याच्या झुळकीसोबत मजेत डोलत आहे. म्हणजे एक वारा आलेला आहे, वाऱ्याची झुळकी. जसं की एकदम गरम होत असेल आणि अचानक एक वाऱ्याची झुळक आली की आपल्याला कसं बरं वाटतं, तसं ते गवत मजेत डोलत आहे आणि त्यावर आलेले तुरे, त्याला फूल किंवा कोंब असं म्हणतात, लवलवत म्हणजे हलत आहे. लवलवणे म्हणजे हलणे, हलत आहे. दुसरे त्याच्यातलं आहे कडवं, नवी लकाकी झाडांवरती सुखात पाने, फुले नाहती पाऊस वारा झेलीत जाती, भिरभिर पाखरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. तर पाऊस पडल्यामुळं काय झालंय, झाडांवर जमा झालेली धूळ जी आहे ती वाहून गेलेली आहे. पण त्यांच्यावर एक नवीनच चमक, त्यासाठी लकाकी शब्द वापरलाय, चमक आलेली आहे. झाडांची पाने आणि फुले या पावसात सुखावून आनंदाने न्हाऊन निघत आहेत. म्हणजे आंघोळ करत आहेत एक प्रकारे. पक्षी, पाखरे शब्द वापरला, देखील या पाऊस वाऱ्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या अंगावर झेलत इकडे तिकडे भिरभिरत म्हणजे उडत आहेत इकडं तिकडं. त्याच्यानंतर तिसरं कडवे आहे, हसत भिजती निळसर डोंगर उड्या, त्यातून घेती निर्झर, कडे कपारी रानोराणी, नाद नाचरा भरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. पाऊस पडताना दूरवरचा निळसर रंगाचं डोंगर जे आहे, जणू हसत हसत भिजत आहे असं वाटतं. त्या डोंगरांमधून छोटे छोटे पाण्याचे झरे, निर्झर शब्द वापरलाय म्हणजे झरे, खाली उड्या मारत वाहत आहेत. यामुळे जंगलात म्हणजे रानोराणी शब्द वापरलाय आणि डोंगराच्या कडेकपारीत पाण्याचा एक सुंदर नाचणारा नाद म्हणजे ज्याच्यामध्ये संगीत आहे असा आवाज घुमत आहे. तर हे तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं. चौथं कडवं आहे, मध्येच घेता वारा उसळी, जरी ढगांची तुठे साकळी, हिरव्या रानी ऊन बागडे, हरिणापरी गोजिरे, जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे. म्हणजे काय, पावसाच्या दिवसात वारा मध्येच वेग घेतो, उसळी शब्द वापरला.
वारा काय करतो पावसाळ्याच्या दिवसात एक वेग घेतो, ज्यामुळे आकाशातील काळ्या ढगांची साखळी रांग शब्द वापरला, काही काळासाठी तुटते आणि ढगाआडून सूर्य बाहेर येतो. थोड्या वेळासाठी सूर्याचं दर्शन होतं. त्यावेळी हिरव्या रानात, जंगलात पडणारे कोवळे ऊन एखाद्या लहान गोंडस, गोजिऱ्या म्हणजे गोंडस दिसायला एखाद्या लहान मुलासारखं, हरिणीच्या पाडासारखे इकडे-तिकडे बागडताना, बागडणे म्हणजे खेळणे, बागडताना भासते. अशा या सुंदर वातावरणात जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले असून झरे खळखळ वाहत आहेत. तर हा त्याचा जो कवितेचा संपूर्ण अर्थ आहे, तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघितला. पुढच्या व्हिडिओमध्ये जे स्वाध्यायमधले प्रश्न आहेत, तर ते आपण काय करूया बघूया. ओके. थँक यू.